मिरजेत नवजात बालकाचा शोध लावण्यात महात्मा गांधी चौकी पोलिसांना यश। बाळ चोरणाऱ्या महिलेला अखेर बेड्या ठोकल्या। सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे यांचे कौतुक। मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथून 3 दिवसाचे नवजात बालकाला एका अज्ञात महिलेने पळवून नेण्याची घटना घडली होती। मिरज महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे व त्यांच्या पथकाने 55 तास अथक परिश्रम करून चोरीला गेलेल्या नवजात बालकाला सुखरूप शोधून काढले आहे। बाळ चोरणाऱ्या महिलेचा मोठ्या प्रमाणात शिताफीने छडा लावून बाळाला ताब्यात घेतले आहे। कविता समाधान आलदर राहणार डिस्कळ तालुका सांगोला जिल्हा सोलापूर ही महिला प्रसूतीसाठी मिरज शासकीय रुग्णालय येथे दाखल झाली होती। तिची सुखरूप प्रसूती झाल्यानंतर तिला मुलगा झाला होता। आज प्रसूती विभागात 11 वाजता एक अज्ञात महिलेने येऊन 16 नंबर येथे औषध देऊन बाळाला आणते असे सांगून बाळाला घेऊन पसार झाले आहे। बाळ परत घेऊन ती महिला आली नसल्याने शासकीय रुग्णालय ते बाळ चोरला गेल्याचा प्रकार उघडकीस आला। मिरज शासकीय रुग्णालय प्रशासनाने व नवजात बालकाच्या नातेवाईकांनी महात्मा गांधी पोलीस ठाणे येथे तक्रार नोंद केली होती। या घटनेमुळे मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं। शासकीय रुग्णालयातून बाळ चोरला गेल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती। तर सांगली जिल्हा पोलीस दलासमोर अनोळखी महिलेचा शोध घेण्याचे तसेच बाळाला सुखरूप शोधून काढण्याचे मोठे आव्हान उभे होते। या प्रकरणी महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे यांनी सीसीटीव्ही फुटेजवरून महिलेचा तपास सुरू केला। ती महिला अंकली फाट्यापर्यंत रिक्षाने पोहोचली होती, पण पुढे काय झाले याचा तपास लागत नव्हता। शेवटी सुनील गिड्डे यांनी उलटा तपास सुरू केला आणि महिला कोठून आली याची माहिती पुढे आल्यानंतर अखेर महिलेचा शोध लागला। सारा साठे राहणार सावळज असे बाळ चोरणाऱ्या महिलेचे नाव असून तिला महात्मा गांधी चौक पोलिसांनी आणले आहे। बाळ सुखरूप मिळाल्याने वडिलांच्या आणि आजोबांच्या चेहऱ्यावर आनंद उसळून वाहत होता। आज मिरज शासकीय रुग्णालयात आईकडे बाळाला सुपूर्द करण्यात आले। सर्वांच्या चेहऱ्यावर हसू फुलले होते। महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे व त्यांच्या डी पथकाने सर्वत्र कौतुक होत आहे।